धुळे तालुक्यातील नेर परिसरात कांदा आणि रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सध्या कांदा पूर्णपणे तयार झाला होता। काही दिवसातच तो मार्केटला नेऊन 2 पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार होते, पण अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा जमीनदोस्त झाल्याचं चित्र धुळे जिल्ह्यात आहे। इतर रब्बी पिकांचं देखील यामुळे मोठं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी। पाहूया। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता आपण नेर परिसरातील कांद्याच्या शेतात आहोत। या ठिकाणी वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे कांद्याचं पीक अक्षरशः झोपी गेलेलं आहे। अक्षरशः जमीनदोस्त कांदा या ठिकाणी झालेला आहे। आपण जर विचार केला तर हा कांदा पूर्णपणे तयार झालेला होता। हा कांदा काही दिवसानंतरच काढणीला येऊन हा मार्केटमध्ये गेला असता आणि 2 पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडले असते। मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे। आपण जर विचार केला तर हा कांदा पूर्णपणे तयार झालेला होता, मात्र अशा प्रकारे संपूर्ण शेताचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। धुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरला या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। शिरपूर तालुक्यात फळबागांचं नुकसान झालं आहे। तसेच उर्वरित जिल्ह्याचा विचार केला तर रब्बी पिकांचं जे आहे ते मोठं नुकसान आहे। दादर असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं आहे। ही सर्व पिकं आता काढणीला आलेली होती, मात्र त्यातच अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान या ठिकाणी सोसावं लागलं आहे। जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगामात कापसाला दर नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। कापसाला किमान 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती, मात्र कापसाला दर मिळाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं। त्यातच मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली, मात्र ही पिकं आता पूर्णपणे तयार झालेली होती आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांनी आता संकटात सापडला आहे। त्वरित पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे।